तुम्ही बघत आहात जनमत मराठी। शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा गावात भर दुपारी एका सराफा दुकानात दोन अज्ञात महिलांनी खरेदीच्या बहाण्याने प्रवेश करत 32,000 रुपयांचे सोन्याचे कानातील रिंग चोरल्याची धक्कादायक घटना घडली आहे। ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून शिरूर पोलिसांनी अज्ञात महिला चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करत तपास सुरू केलाय। खरेदीच्या बहाण्याने दिशाभूल चतुराईने केली चोरी। फिर्यादी अमोल कचरू दहिवाळ वय वर्ष 34, व्यवसाय सराफ, राहणार दौंड हे त्यांच्या अवधूत ज्वेलर्स या दुकानात नेहमीप्रमाणे व्यवहार करत होते। 3 मे रोजी दुपारी साधारणतः 4:30 ते 4:45च्या दरम्यान दोन अनोळखी महिला त्यांच्या दुकानात आल्या। सोन्याची कानातली रिंग पाहण्याच्या बहाण्याने त्यांनी दहिवाळ व त्यांच्या भावाकडून वेगवेगळी दागिने दाखवण्याची मागणी केली। दुकानातील गर्दीचा आणि त्यांच्या गाफीलपणाचा फायदा घेत या महिलांनी 4 ग्राम 200 मिली वजनाची सुमारे 32,000 रुपये किमतीची कलकत्ताय प्रकारची सोन्याची कानातली रिंग लबाडीने चोरून नेली। सीसीटीव्ही फुटेजमुळे सुराग मिळालाय। घटनेनंतर अमोल दहिवाळ यांनी तात्काळ शिरूर पोलीस ठाणे गाठत आपली तक्रार दाखल केली। गुन्हा दाखल करण्यात आलाय। प्राथमिक तपासात या दोघी महिला ग्राहक असल्याचे भासवत दुकानात आल्या असे सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट झाले। पोलिसांनी परिसरातील इतर दुकानांच्या व रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली। या प्रकरणाचा तपास कदम करत असून पोलीस हवालदार टेंगले यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला। प्रभारी पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिक गतीने सुरू आहे। या प्रकारामुळे मांडवगण फराटा परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे। सराफ व्यावसायिकांमध्ये सुरक्षा यंत्रणांचा अभाव आणि दिवसाढवळ्या घडणाऱ्या चोऱ्यांमुळे अस्वस्थता आहे। पोलिसांनी नागरिक आणि व्यावसायिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करत संशयास्पद व्यक्ती आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे। पुढील तपास या प्रकरणातील चोरट्या महिलांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विशेष पथक नेमण्यात आले असून लवकरच आरोपींना अटक केली जाईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे। जबाबदारी न्याय